आज तुम्ही 0 आवर मध्ये सांगितलेलं आहे की इथून पुढे कुठल्या जातीय आरक्षणाच्या मंचावर मी जाणार नाही, नेमकी भूमिका तुम्ही का घेतलेली आहे? माझा शेतकरी सगळ्याच जातीचा आहे, त्याचं पहिले भलं व्हावं. प्रत्येक जण आपापल्या जातीनं जातीच्या नेत्यानं त्यांच्या जातीचं भलं करावं. पण माझं असं मत आहे का शेतकरी सगळ्या जाती धर्मात आहे, सगळ्या पार्टीत आहे. त्याचं भलं झालं म्हणजे सगळ्याच जातीचं भलं होईल. तुम्हाला वाढता पाठिंबा वगैरे भेटत आहे, मराठवाड्यामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आहे. पुढे पक्ष संघटनेसाठी तुम्ही काय काय काम? पक्ष संघटनेचा आम्ही काही विचार करत नाही, पहिलं शेतकऱ्याचं भलं झालं पाहिजे. कारण पक्ष संघटना मग तो आमदार खासदार त्या काही फंद्यात आम्ही पळू इच्छित नाही. माझ्या शेतकऱ्याला भाव भेटला ना तरी आम्ही जग जिंकलं असं समजा. तुमचं दोन्ही सरकारमध्ये खूप चांगले संबंध आहेत. उद्धव ठाकरे असतील, देवेंद्र फडणवीस. म्हणजे संबंध चांगले असणं म्हणजे ते व्यक्तिगतरित्या, पण हा शेतकऱ्याचा प्रश्न आहे, मजुराचा आहे, दिव्यांगासाठी आहे. तुम्ही एक सांगा, ज्याला 2 पाय नाही त्याच्यासाठी आम्हाला लढावं लागतं या देशामध्ये. याच्यासारखं दुर्दैवी गोष्ट आहे का हो? 2 पाय नसणाऱ्यांसाठी तर सरकारनं आपोआपच करायला पाहिजे होतं का? केवढी मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. जो रोज मरतोय, फासावर जातोय, औषध घेतोय, त्या शेतकऱ्यासाठी तुम्ही कधी त्याच्याबद्दल एक शब्द बोलायला तयार नाही, आव्हान करायला तयार नाही, साधी श्रद्धांजली अर्पण करत नाहीये. काय चाललंय काय? तुम्हाला माहित आहे मराठवाड्यातली आत्महत्या किती झाली? आज 2 वार्ता माझ्याकडे आले. दीपक ठाकूर म्हणून गेला, त्यानं आत्महत्या केली. 34 वर्षाचा करून होता. एक महाजन गेला, त्यानं आत्महत्या केली. रोज दिसतोय आम्हाला. पण आमचं जगणं म्हणजे कुत्र्या मांजराचं काय अर्थ? तुम्ही आता गावोगावी जात सभा घेत आहेत, लोकांशी भेटत आहे. आता पुढे याचं काय करणार? आता 28ला आम्ही भुट्टेबरीला नागपूरला जमा होतो सगळे. तोपर्यंत सरकारला निर्णय घ्यावा. काय मागणी आहे सरकारकडे? कर्जमुक्ती आहे, हमी भावाची आहे, पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरसीएस मध्ये झाले पाहिजे. माझा मेंढपाळ बांधवाची मागणी आहे, मच्छीमारांची आहे, दिव्यांगांचे राहिलेले प्रश्न आहे, ते सोडवावं. ते बच्चू कडू ज्यांनी आताच आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सरकारला 28 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम आहे, तोपर्यंत आमच्या मागण्या या लवकरात लवकर मान्य करावा आणि 28 ऑक्टोबरला आम्ही नागपूर येथे जमणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. अभिषेक एकबोटे, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.